ऑलमोस्ट 2 वर्षापासूनचं पेंटिंग राहिलेलं होतं हे, आणि ते आज रिसीव झालं, आज भेटलं आहे फायनली. तर ते काय आहे मी तुम्हाला दाखवते. त्रिशाला काहीच आयडिया नाही आहे, तर आता मी ते पार्सल त्रिशालाच खोलायला सांगते. तर तुम्ही पण बघा की ते काय आता येईल. काय कसं झालं तुझं जेवण? खूप पोटभर आणि चांगला कॉम्बिनेशन होता आणि खूप टेस्टी आणि मसालेदार भाजी पण. हो ना. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर दिवसाची सुरुवात ही आमची वॉर्म वॉटरने होत असते, आणि आमचं म्हणजे राजेशचं आणि माझं हे सगळं घेऊन झालेलं होतं. त्रिशा लेट उठते, सुट्टी आहे तर सो तिच्यासाठी आता मी हे वॉर्म वॉटर बनवून देत आहे. आणि त्रिशा म्हणजे मी विसरली तरी चालेल, बट त्रिशा कधीच विसरत नाही. सो ती मी विसरल्यावर ती मला आठवण करून देते की आई वॉर्म वॉटर दे म्हणून, आणि तेच मी आता तिला इथे देत आहे. वॉर्म वॉटर वगैरे घेऊन झाल्यानंतर मग आम्ही पोहे खायला घेतले. राजेश त्यांचा ब्रेकफास्ट करून गेले होते. सो आता त्रिशा आणि माझी ब्रेकफास्ट करण्याची वेळ झाली होती. सो छान असे गरमागरम पोहे आज ब्रेकफास्टसाठी बनवले होते, जे की त्रिशाचे एकदम फेवरेट आहे. मस्त असं आम्ही दोघींनी मिळून पोह्यांचा ब्रेकफास्ट केला होता आज. तर त्रिशाचा आणि माझा ब्रेकफास्ट झाला, त्यानंतर तयारी केली. आता आम्ही चाललो आहे डीमार्टला. खूप महिन्यांनी मी डीमार्टला चालली आहे. म्हणजे लास्ट मी कधी गेली होती लिटरली मला आठवत नाही मी डीमार्टला कधी गेली होती, कारण मॅक्सिमम टाईम आमचं असं होतं की स्मार्ट बाजारलाच जाणं होतं. सो खूप महिने झाले मी डीमार्टला नाही गेली आहे, आणि आज डीमार्टला चालली आहे त्रिशा आणि मी. आणि वीकडेजमध्ये गेलं की बरं पडतं, जरा गर्दी कमी असते, तितकी गर्दी नसते, आणि पटकन काम होऊन जातं. त्यामुळे म्हटलं चला आज जाऊया पुन्हा. आणि विकेंडमध्ये आम्ही गेलो की कसं होतं, आम्ही तिघं पण जातो, म्हणजे राजेश पण असतात सोबत. आणि माझं असं होतं की राजेशचं ग्रोसरी सोडून बाकी गोष्टी घेणं जास्त असतात, जे मला नाही पटत. त्यामुळे मी मॅक्सिमम टाईम हाच ट्राय करते की वीकडेजमध्ये जाऊन घेऊन येणं. मी कधी कधी एकटी जाते, किंवा मग त्रिशाचं असेल तर त्रिशाला घेऊन जाते. सो असं आहे. कारण अशा ठिकाणी गेलं का बाकी गोष्टी जास्त दिसतात, तर ते घेणं होतं. राजेशचं तेच होतं, आणि त्यामुळे मग मला असं वाटतं की नको अननेसेसरी जास्त वस्तू घेतल्या जातात. सो मी टाळते बऱ्याचदा त्यांना नेणं. तुमच्याकडे काय सीन आहे? म्हणजे मोस्टली लेडीज अशा असतात की एक्स्ट्रा घेणं होतं, बट आमच्याकडे अपोजिट आहे. मी नाही घेत जास्त एक्स्ट्रा काही. जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेते, बट राजेशना खूप गोष्टी अशा एक्स्ट्राच्या घ्यायला आवडतात. सो आमच्याकडे ते तसे आहेत. सो मॅक्सिमम तर मी वीकडेजमध्येच जाते. तर आता जायचं आहे, आणि त्रिशाचा अभ्यास चालू आहे. हे बघा, त्रिशाचा इकडे अभ्यास चालू आहे. समर वॅकेशन मधला जो होमवर्क दिलाय तो आता ती करते. लास्ट क्वेश्चन. ओके, कर पटकन मग. त्रिशा म्हणते की लास्ट क्वेश्चन आहे, तो झाला की जाऊ म्हणून. आता तिचं झालं की आम्ही निघू. सो दुपारचं आम्ही बाहेर पडत होतो, आणि ऊन होतं, 2 व्हीलरवर जाणार होतो. तर आम्ही असं पॅक होऊन चाललो होतो. त्रिशाने कॅप घातली होती आणि मी स्टोल वगैरे बांधून निघाले होते. सो 2 व्हीलरवर जाणार असलं का हे प्रोटेक्शन मस्ट आहे, कारण आजकाल दुपारी भरपूर ऊन असतं. तरी आज तितकं नव्हतं, हलकेसे मध्येच क्लाउड्स पण येत होते, त्यामुळे तितकं काही जाणवलं नाही. बट डीमार्ट माझ्या घरापासून जवळच आहे, फार लांब नाही आहे, तर तितका वेळ नाही लागला. अगदी 5 मिनिटात आम्ही पोहोचून गेलो होतो. तू कॅप नाही ठेवली त्रिशा? तिकीट ठेवून द्यायची होती ना. डीमार्टला येण्याचं मेन रिझन होतं इथले गहू, जे की खूप छान आहेत. मागे 3-4 वेळा आम्ही इथून गहू नेले होते, तर आम्हाला ह्या गव्हाच्या पोळ्या खूप जास्त आवडल्या होत्या. सो आज मी खास त्यासाठी आली आहे. आणि दुसरं म्हणजे राजेशसाठी मला इथे टिफिन बघायचा होता, बट टिफिन तर काही मिळाला नाही. बट जे मेन काम होतं गव्हाचं, ते मी आज करून घेतलं, कारण आत्ता हल्ली जो आम्ही गहू आणत आहोत त्याच्या पोळ्या आम्हाला दोघांना पण आवडत नाही आहे. तर आज ह्या कारणासाठी मी डीमार्टला आले होते. आणि त्यानंतर काही छोटी मोठी ग्रोसरी वगैरे घेतली, आणि मग घरी यायला निघालो. तर मला आठवलं की पाणीपुरीचं जे पाणी बनवायचं आहे, त्याचा जो इन्स्टंट चटणी आहे ती मम्मीने मला दिली आहे, बट पुऱ्याच माझ्याकडे नव्हत्या. सो पाणीपुरी बनवणंच होत नव्हती. मग जाता जाता मी एका स्वीटच्या दुकानात थांबून आठवणीने ह्या पुऱ्या घेतल्या. म्हटलं आता वीकेंड आहे तर होईल हे यूज. सो मी इथून मस्त ह्या पुऱ्या घेतल्या,
आणि बाजूलाच तिथे टोस्टचे पॅकेट्स पण दिसले. मग म्हटलं चला आज टोस्ट खाऊया संध्याकाळी चहासोबत. असं तर मला फार काही असं खाण्याची इच्छा होत नाही. खूप रेअरली असं होतं की चला काहीतरी टोस्ट खारी वगैरे खावं असं वाटतंय आणि रेअरली होतं म्हणून मग आज म्हटलं चला झालीच इच्छा तर घेऊया. आणि माहीत नाही हे कितपत खाऊन होईल. मी एखादा दिवस 2 दिवस खाते त्यानंतर ते पॅकेट तसंच राहतं. कधी राजेश खाता किंवा ते एक्सपायर होऊन वेस्टही जातं. बट काय करणार आता, इच्छा झाली आहे म्हणून मी घेतलं. आणि ह्यावेळी वेगळं काहीतरी ट्राय करूया असं मला वाटत होतं. नेहमी ते मिल्कमेड किंवा नफीज वगैरे हे घेतलं जातं. तर मला इथे हे बटर टोस्ट दिसले. म्हटलं चला हे ट्राय करूया, काहीतरी वेगळे दिसत आहे बटर टोस्ट. तर मग ते घेतले आणि मग घरी आलो. तर जस्ट आम्ही डीमार्टवरून आलो सामान वगैरे घेऊन. आणि जाताना तितकं ऊन नव्हतं, क्लाउड्स होते. बट आता येताना थोडंफार ऊन होतं. बट ठीक आहे, खूप दूर नव्हतं डीमार्ट त्यामुळे काही वाटलं नाही. मग आता बराच लेट झालं आहे. आता जेवण वगैरे करून घेतो आम्ही आणि तुम्हाला दाखवते सामान आम्ही किती आणलं आहे ते. बघा हे एवढं सामान आम्ही आणलं आहे. त्रिशाने आत्ता त्यातलं फक्त पुऱ्या होत्या पाणीपुरीच्या त्या काढल्या आणि इडलीचा बॅटर घेतलेला ते फ्रीजमध्ये ठेवलं. बाकी एवढं सामान आम्ही घेऊन आलो आहे. मेन मला गव्हासाठीच जायचं होतं सो ते घेतले. आणि याच्यात असं एवढी छोटी बॅग भरून, छोटी नाही बॅग नॉर्मल आहे ती अर्धी आहे, एवढं असं सामान घेतलं आहे. तर आता आम्ही जेवण करतो मग भेटू. तर माझा चहा वगैरे घेऊन झाला. आता स्वयंपाकाला लागायचं होतं आणि जस्ट एक पार्सल रिसीव झालं. आणि मला पहिले कळलंच नाही हे काय पार्सल आहे काय नाही. ते कन्फ्यूज झाले मी की मी ऑर्डर केलेल्या होत्या गोष्टी पण ते एवढा मोठा बॉक्स नाही, एवढं मोठं माझं कुठलं पार्सल नाही आहे हे मला वाटत होतं. बट नाव माझंच होतं त्यावर. मग म्हटलं अरे काय. नंतर मला क्लिक झालं की हे जे पार्सल आहे हे त्रिशासाठीचं आहे. सो आता तिला अजून माहीत नाही आहे ते काय. राजेशना पण माहीत नाही आहे काय. त्यांना मी सांगितलं होतं बट ते विसरले. त्यांना आत्ता म्हटलं मी पण त्यांना तरी नाही कळलं की ते काय आहे. आणि हे खूप म्हणजे बरं ऑलमोस्ट 2 वर्षापासूनचं पेंडिंग राहिलेलं होतं हे. आणि ते आज रिसीव झालं, आज भेटलं आहे फायनली. तर ते काय आहे मी तुम्हाला दाखवते. त्रिशाला काहीच आयडिया नाही आहे. तर आता मी ते पार्सल त्रिशालाच खोलायला सांगते. तर तुम्ही पण बघा की ते काय. इथे बस त्रिशा. हळू हळू हळू. तिला तेवढं कट करून देता का, वेळ जाईल खूप तिला. ते नाही जमत. थांब त्रिशा, बाबा देतील हे करून. खूप जड आहे पण ते. माझ्या होते तुम्ही ना असं थोडं हां एकीकडून हात लावा मग तिला ते काढता येईल. काय नाही बॅग नाही बघ. थांब जड आहे थांब. बघ काय. गेस कर थांब गेस कर काय असेल. कशाचा अल्बम. ते माझ्या 8 इयर्स ओल्डच्या बर्थडेचा. अच्छा हो का. बर ठीक आहे बघ काय. करेक्ट गेस होता ग तुझा अल्बम आला बघ आज. माझा स्केच पण आहे. तर त्रिशाचा 8th बर्थडे आम्ही मोठा केला होता म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे. तर त्याचा अल्बम पेंडिंग होता. सो तो आज 2 वर्षांनी रिसीव झाला आहे. उलटा कर अल्बम. थांब हे बघा असा आहे तो अल्बम. त्रिशाच 8th बर्थडे अल्बम जो आज मिळाला. आता त्याला अजून आजची काय तारीख आहे 5 ना. अजून 5 दिवसांनी त्याला 2 वर्ष होतील. तेव्हा कुठे आज मिळाला आहे तो. 11 तारीख आहे ना. हां असा तो अल्बम आहे. मस्त आहे. मध्ये हात नाही लावायचा त्रिशा पेजेसच्या. ओके साईडने घे. बिचारे बाबांचा फोटो. बाबा बलून फुगवताय बघ गेम साठी.
तर असा तो अल्बम आत्ता रिसीव झाला आहे. म्हणजे चूक आमचीच होती म्हटलं तरी चालेल, कारण फोटोग्राफर आम्हाला कधीच म्हणत होते की फोटो सिलेक्ट करून पाठवा. त्यांनी सॉफ्ट कॉपी मला त्याच दिवशी दिली होती, ज्या दिवशी बर्थडे झाला त्याच दिवशी मला सॉफ्ट कॉपी त्यांनी सगळे फोटो दिले होते. बट अल्बमसाठीचं काय म्हणता फोटो सिलेक्ट करून देणंच आमच्याकडनं होत नव्हतं आणि ते शेवटपर्यंत नाहीच झालं. सो त्यांना मी म्हटलं की नाही होते, मला वेळच मिळत नाही आहे किंवा इतके फोटोज होते त्यातून कुठले सिलेक्ट करू, कुठले शॉर्टलिस्ट करून देऊ मला हे कळत नव्हतं आणि वेळ पण मिळत नव्हता. आणि असं करत करत ते आमच्याकडनं नाहीच झालं फोटो सिलेक्ट करणं. आणि शेवटी त्यांना मी म्हटलं की तुम्हाला जे वाटेल ते फोटो घ्या तुमच्या अंदाजाने आणि बनवून द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. मग त्यांनी एक दिवस सगळं डिझाईन केला, PDF पाठवली मला पूर्ण डिझाईनची की ह्यात काही चेंजेस करायचे आहेत का, कुठले फोटो काढायचे आहेत, कुठले टाकायचे आहेत ते सांगा. 1-2 चेंजेस होते ते मी सांगितले आणि मग त्यांनी फायनली आज अल्बम कुरिअर करून पाठवला. तर असं झालं आहे. पेमेंट पण मी त्यांना त्याच दिवशी फुल पेमेंट पण केलं होतं. त्यांनी मला फोटोज पण सगळे दिले होते, सॉफ्ट कॉपी वगैरे. पेमेंटही झालेलं होतं, फक्त आमच्याकडनं सिलेक्शन झालं नाही. आज 2 वर्षाने तो अल्बम मिळाला आहे. आता तो अल्बम कसा आहे काय मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो अल्बम शेअर करेल. खूप मस्त बर्थडे झाला होता त्रिशाचा, खूपच छान. त्याचा व्हिडिओ मी ॲड करेल, जी आम्ही त्यांच्याकडनं प्रॉपर असं शूट करून घेतलेलं बर्थडेचं. सो ते मी नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये ॲड करेल. पॉसिबल झालं तर आजच्या व्लॉगमध्ये ॲड करेल किंवा मग नंतर कधी एखादा सेपरेट व्हिडिओ टाकेल, जसं पॉसिबल होईल तसं मी करेल. बट छान बर्थडे झाला होता, कारण त्रिशाचा फर्स्ट बर्थडे आम्ही केला नव्हता, कारण माझी होती इच्छा की नाही फर्स्ट बर्थडे केला पाहिजे वगैरे. बट राजेशची नव्हती, की खूप लहान असतात ते, तितकं एन्जॉय पण करत नाही. आपण एवढं सगळं तयारी करतो बट ते एन्जॉय नाही करत, म्हणून तेव्हा केला नव्हता. आणि 5th बर्थडे करायचा होता माझं. असं होतं की नाही 5th बर्थडे तरी करूया, तिला थोडं कळायला लागेल तर ती एन्जॉय करेल. बट त्या टाईमला कोविड होता, सो ते पण नाही झालं. मग 8th बर्थडेला माझं असं होतं नाही आता तर करायचाच. त्या ह्याच्यापेक्षा मोठी झाली तर तिला पण मजा नाही येणार आणि खूप मोठं झाल्यावर तो प्रॉपर असा मोठा बर्थडे करण्यात काहीच मजा नाही असं मला वाटायचं. सो 8th बर्थडे जेव्हा तिचा होता तेव्हा मी म्हटलं की नाही आता ह्या वर्षी तर बर्थडे करायचा. तिला सगळं कळायला पण लागलं आहे, तिचे स्कूलचे फ्रेंड्स पण झाले आणि ती प्रॉपर एन्जॉय पण करेल असं मला वाटायचं. सो 8th बर्थडे मी मोठा केला होता आणि मला असं वाटलं की नाही हे एकदम बेस्ट झालं की मी तिचा 8th बर्थडे मोठा केला, कारण तिने प्रॉपर एन्जॉय केलं. मी जी अँकर वगैरे अरेंज केली होती बर्थडेसाठी, तिने गेम्स वगैरे घेतले, जेवढी मुलं आले होते ते सगळे तिच्या एजची मुलं होते, त्यामुळे सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि खूप मस्त बर्थडे झाला तो, जो तिला नेहमीच लक्षात राहील असा झाला. आणि मस्त एन्जॉय झाला आणि छान वाटलं मला की नाही आपण फर्स्ट बर्थडे नाही केला ते बेटर झालं. आपण हा जो बर्थडे केला तो तिने पण एन्जॉय केला आणि सगळ्यांच्या लक्षात राहील असा तो बर्थडे झाला होता. आणि आज फायनली अल्बम पण मिळाला. तर अल्बममधले फोटोज पण मी कधीतरी शेअर करेल. खूप छान फोटोज आणि व्हिडिओ वगैरे सगळं झालं होतं. मस्त बर्थडे झाला. मग कसं वाटलं सरप्राईज? खूप मस्त, खूप छान छान फोटोज आहेत. छान आहे. अल्बम कसा आहे? तू बघत होती ना आता अल्बम, मी बोलत होती व्हिडिओत. चांगला बनला का? खूप छान. गुड. बघा 2 वर्षापूर्वी त्रिशा कशी दिसत होती. आणि त्रिशाचा हा 8th बर्थडेचा 1 दिवस आधीच दात पण पडला होता. हा या फोटोत दिसत असेल, इथे गॅप आहे बघा. 1च दिवस आधी हा दात पण पडला होता. यात तितका कळून नाही येते, थोडासाच कळतोय, बट दात पण पडला होता. त्रिशा एकदम सॅड झाली होती की माझा बर्थडे आणि मग दात पडून गेला. बरं तिला हे माहीत नव्हतं की तिचा बर्थडे आम्ही बाहेर करतोय, मोठा बर्थडे वगैरे हॉटेलमध्ये, हे नव्हतं माहिती. ते तिच्यासाठी पूर्णपणे सरप्राईज होतं है ना. तिला डायरेक्ट आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जायचं आहे, आपल्याला घरी औक्षण केलं आणि आता चल हॉटेलमध्ये जेवायला जायचं असं म्हणून घेऊन गेलो. मग तिथे एकदम तिला सरप्राईज भेटलं होतं. आणि तिची स्कूल फ्रेंड पण तिला गेल्या भेटली, जी तिला एकदम एक्सपेक्टेडच नव्हतं की तिची बेस्ट फ्रेंड पण असणार आहे त्या बर्थडेला. सो तिच्यासाठी तो एकदम सरप्राईज बर्थडे होता. सरप्राईज वर सरप्राईज भेटला होता. चल आता अभ्यास करून घे. त्रिशा अभ्यास करत होती आणि अचानक हे पार्सल रिसीव झालं. म्हटलं चला व्हिडिओ घेऊया. चलो भेटूया.
आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. मला 4-5 दिवस झाले तसं नॉनव्हेज म्हणजे थिक ग्रेव्हीवाला नॉनव्हेज असतं ना, असं मसालावालं फ्राय काइंड ऑफ तसं, आणि त्याच्यासोबत तांदळाची भाकर असं खाण्याची खूप इच्छा होत होती. बट मला तांदळाची भाकर तितकी छान जमत नाही, म्हणजे अशी सॉफ्ट नाही होत, बट खायची पण आहे. आणि राजेश आज म्हणाले की नॉनव्हेज करूया. मग मी त्यांना म्हटलं मला 3-4 दिवस झाले तर तांदळाची भाकर आणि नॉनव्हेज असं खाण्याची खूप इच्छा होती आहे. ते बोलले ठीक आहे नॉनव्हेज बनव, तांदळाची भाकर तुझ्यापुरता मी बाहेरून घेऊन येतो. सो आता माझ्यापुरता तांदळाची भाकर ते बाहेरून घेऊन येणार आहे. त्यांच्यासाठी मी बाजरीची भाकर घरी बनवणार आहे. तर आता 7:30 वाजले. गप्पा करण्यात बाकी गोष्टींमध्ये माझा खूप वेळ गेला आणि आता मी स्वयंपाकाला लागते आणि जे पण काय होईल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करते. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर जस्ट माझा स्वयंपाक झाला. स्वयंपाक ॲजचा जसा फार काही नव्हता, फक्त मला भाजी बनवायची होती चिकनची, तीच बनवली मी. भाकर राजेशपुरता बाजरीची बनवायची होती, त्रिशाला मला तांदळाची खायची होती. तर जसं मी मगाशी म्हणालच होती बाहेरून आणली. एवढा मेजर स्वयंपाक नव्हता तरी मला आज लेट झालं. असंच गप्पा आणि टाईमपास करण्यात इतका वेळ गेला की भरपूर लेट झालं आहे. आणि ज्या दिवशी मी म्हणते आज काही नाही आहे मेजर, नॉर्मलच आहे, पटकन त्याच दिवशी नेमकं मला लेट होतं. माहीत नाही का असं तुमच्या पण बाबतीत होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला दाखवते आता काय काय आहे जेवायला ते. तर अशी इथे चिकनची भाजी बनवून तयार आहे. मला रस्सा भाजी नको होती आज, जसं मी मगाशी म्हणाले. थिक ग्रेव्ही अशी होती पाहिजे होती, थिक ग्रेव्हीची, स्वतःशीच ही बनवली आहे. आणि इकडे राजेशसाठी बाजरीच्या भाकर आणि याच्यात माझ्यासाठी आणि त्रिशासाठी तांदळाची भाकर, आणि इकडे सॅलड, आणि ते आहे सूप. सो आता मी जेवण करून घेतो. तर असं हे ताट बनवून तयार आहे. हे माझं ताट आहे कारण आता आहे तांदळाची भाकर, चिकन, सूप ॲक्च्युली एकाच वाटीत खूप घेतला गेलं आहे, हे डिवाईड होणार आहे. आणि इथे कांदा लिंबू. तर हे कॉम्बिनेशन मला खायचं होतं, तांदळाची भाकर आणि थिक ग्रेव्हीवालं चिकन. सो असं हे इथे रेडी आहे. मी हा कॉम्बिनेशन मध्ये खाल्ला होता. अच्छा, ओके. तर असं कॉम्बिनेशन कुणाकुणाला आवडतं, तांदळाचे भाकर आणि नॉनव्हेजची भाजी, म्हणजे काही असेल चिकन मटन, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला हे खूप जास्त आवडतं, बट हे रेअरली माझं खाणं होतं. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. तर जस्ट आमचं जेवण वगैरे झालं, माझं किचनमधलं आवरून झालं. जेवण एकदम पोटभर झालं माझं, कारण मला 4-5 दिवस झाले, मी जसं मगाशी म्हणाले तसं तांदळाची भाकर खाण्याची इच्छा होती आणि एकदम मनसोक्त जेवले मी. आणि भाजी पण एकदम टेस्टी झाली होती, खूप छान झाली होती, त्यामुळे पोटभर जेवण झालं. काय म्हणते त्रिशा? हो, जे केस बघ, गरज होता मला. त्रिशाचे केस करली येतं, त्या असे अँटिनासारखे उभे राहतात मधून. कसं झालं तुझं जेवण? खूप पोटभर आणि चांगला कॉम्बिनेशन होता आणि खूप टेस्टी आणि मसालेदार भाजी पण. हो ना, आवडलं तुला? खूप. तर माझ्याकडनं कधीच तांदळाची भाकर सॉफ्ट नाही बनत. माहीत नाही का, मी बऱ्याच गोष्टी करून बघितल्या चेंज, की उकड घेऊन उकड नीट होत नाही आहे म्हणून होत असेल की काय, असं बऱ्याच गोष्टी करून बघितल्या, बट नाहीच होत. तांदूळ चेंज करून बघितला की ह्या तांदळाचं करूया, बट नाही झालं. तर तुम्ही करत असाल तांदळाची भाकर आणि तुमच्याकडे काही ट्रिक असेल की ज्याने तांदळाची भाकर एकदम सॉफ्ट होते, तर मला नक्की शेअर करा. तर मी नक्की ट्राय करेल. जर तुम्ही सांगितलेल्या ट्रिकने माझी भाकर जर छान झाली तर चांगलं होईल, म्हणजे मला हेल्प होईल आणि मी करायला लागेल घरी, कारण मला खूप आवडते तांदळाची भाकर. सो प्लीज सजेस्ट करा. असा होता आजचा आमचा हा दिवस. आता उद्या वीकेंड आहे, म्हणजे आज फ्रायडे, सो वीकेंड स्टार्ट झाल्यासारखाच आहे. तर म्हटलं चला, आता खूप दिवस झाले कधीचा असा तिघांनी बसून मूवी वगैरे पण बघितला नव्हता. तर म्हटलं चला आज एखादा छान मूवी लावूया, मस्त मूवी वगैरे बघत एन्जॉय करूया. आणि उद्या एनिवेज सुट्टी आहे आणि उद्याचाच वीकेंड आहे, फक्त रिलॅक्स असा म्हटलं तर.
कारण मंडेपासून त्रिशाचं स्कूल सुरू होणार आहे. सो रुटीन आमचं पुन्हा स्टार्ट होणार आहे. त्रिशा बॅक टू स्कूल का ग. तर असं आहे. काय तुम्हाला कशी वाटली आजची भाजी? चांगली झाली होती ना. त्यांनी बाजरीची भाकरी खाल्ली होती म्हणून काही त्यांची वेगळी टेस्ट, आमची दोघांची वेगळी टेस्ट. भाजी मोस्टली आम्ही रस्सा भाजीच करतो. थिक ग्रेव्हीवाली अशी खूप रेअरली होते, बट त्रिशाला आवडते आणि आज मला पण इच्छा झाली सो आम्ही तीच केली होती. नाही तर फ्राय चिकन, फ्राय मटण आणि रस्सा भाजी असं करतो. बट आज खूप दिवसांनी असं केले आणि कॉम्बिनेशन पण एकदम छान होतं. सो मस्त पोट भरलं. तर आता काहीतरी एखादा मूवी लावूया असं आमचं चाललं आहे. तर मग बघायचा मूवी. केस कुठे चालले बघा त्रिशाचे. हे मागे असं ठेवलं होतं, म्हणजे असं ठेवलं होतं, ते नीट टेकता नाही येत ना असं. ठीक आहे, चलो आता मूवी लावूया आपण. तर खूप दिवसांनी आज तिघं आम्ही मूवी बघत होतो, कारण महिनाभर त्रिशा नव्हती. सो आता त्रिशा आली आहे तर तिघांनी मस्त मूवी एन्जॉय केला. आणि असा होता आजचा माझा हा दिवस. व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान व्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.